नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. गाडीवर पोलिसांचे चिन्ह आणि हिट अँड रन. गाडी तोडफोड करत पब्लिकने ड्रायव्हरला तुडविले. उन्हाच्या असह्य तडाख्याने कोवड्या जीवांची कासावीस. शाळा प्रशासनाची बेफिक्री पाहून पालक हवालदिल. ढगाळ वातावरणाने पुढील काही दिवस अकोलेकरांना दिलासा. आजचे तापमान होते कमी, पण चटके लागले अधिक. फोर व्हीलर जळण्याचा सिलसिला संपता संपेना. मंगळवारी 2 गाड्या जळून खाक झाल्या, उरले सांगाडे. प्रवाशांकडून एसटी महामंडळाची केवळ लूट. सोयी सुविधांचा अभाव, स्वच्छ पाण्याची देखील सोय नाही. आता सविस्तर बातम्या. सर्वोच्च न्यायालयाने खासगी वाहनांवर पोलीस चिन्ह लावण्यास बंदी घातली आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांवर पोलीस चिन्ह लावून पोलीस कर्मचारी, नातेवाईक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करत आहेत. असेच एक पोलीस चिन्ह असलेल्या वाहनाने उमरी दुचाकी चालकाला चिरडत काही मीटर घासत नेल्याची माहिती समोर आली आहे. मोठी उमरी परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने समोरून येणाऱ्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. घटनास्थळी कार चालकाने कार थांबवण्याऐवजी पडून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु परिसरातील नागरिकांनी वाहन चालकाला तुडविल्याची माहिती आहे. कारला थांबवून तिची तोडफोड केली. ही एक कार पोलीस कर्मचाऱ्यांची असल्याची माहिती समोर येत असून तोच वाहन चालक तर नव्हता असाच प्रश्न समोर आला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडला, तर दुचाकी कारच्या चाकात अडकली होती. कार चालकाने घटनास्थळी कार न थांबवता आणि जखमीला मदत न करता तेथून पडून जाण्याचा प्रयत्न केला. तो दुचाकीला फरफटत जगदंबा मंदिरापर्यंत पोहोचला, परंतु नागरिकांनी त्याचा पाठलाग करून कारला थांबवले. संतप्त नागरिकांनी कारची जोरदार तोडफोड केली. सिव्हिल लाईन पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अकोल्यात सूर्य आग ओकत आहे आणि दाहक उन्हामुळे पालकांच्या काळजाची धडधड वाढली आहे. आपल्या लहान मुलांना शाळेला पाठवताना प्रत्येक आई-वडिलांच्या मनात हजार चिंतांचे काहूर उठले आहे. शाळेत पाठविताना मुले टवटवीत जातात, पण शाळेतून येताना प्राथमिक शाळेचे विद्यार्थी अगदी कोमेजून गेल्याचे जिल्ह्यात आहे. वाढत्या उन्हामुळे पालक चिंतेत आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाचे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर शिक्षण विभागाच्या आदेशाला शाळांची केराची टोपली दाखविल्याचे चित्र अकोल्यात आहे. प्राथमिक शाळा सकाळी 11:15 पर्यंत सोडण्याची गरज असताना ती 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. तर माध्यमिक शाळा ही 2 वाजेपर्यंत काही शाळा सोडत नसल्याची माहिती आहे. दरम्यान शासनाने प्राथमिक शाळा ही 11:15 आणि माध्यमिक शाळा 11:15 सोडण्याचा संदेश दिल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या शाळा शासनाचे आदेश पाळणार नाही त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक यांचे दिनांक 28 मार्च 2025च्या पत्रानुसार उन्हाळ्यामध्ये जे शाळांचं वेळ आहे त्या शाळेच्या वेळामध्ये बदल करण्यात आलेली आहे. प्राथमिक शाळांची वेळ हे सकाळी 7 ते 11:15 वाजेपर्यंत असून माध्यमिक शाळांची वेळ सकाळी 12:45 करण्यात आलेली आहे. सर्व शाळांना आणि संस्थांना आवाहन आहे की उन्हाची धग पाहता, तीव्रता पाहता आपल्या शाळेचं नियोजन माननीय संचालक महोदयांनी दिलेल्या पत्रानुसार करण्यात यावं. या प्रकारात कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. सध्या स्थितीमध्ये काही शाळा जे आहेत ते दुपारी 17पर्यंत चालू आहेत, त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे? या सर्व शाळांना आपण अगोदरच कळवलेलं आहे की आपण उन्हाचा विचार करता शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात यावा. जर अशा शाळा कुठल्याही प्रकारचं शासनाचं निर्देशाचं पालन करत नसतील तर त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर त्यांच्या संदर्भात माहिती सादर करण्यात येईल. अकोल्याचे सरासरी तापमानात 3.5 अंश सेल्सिअसने अधिक होते, त्यामुळे शहरात नागरिकांना चटके बसत होते. पुढील काही दिवस आता ढगाळ वातावरण पाहता तापमानात घट होईल, तरी देखील अकोल्याचे आजचे तापमान हे चटके देणारे ठरले.
आज अकोला चांगलेच तापले असून 43.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. विदर्भात सर्वात हॉट अकोला ठरले असून एप्रिल महिन्यात ही परिस्थिती असताना मे महिन्यात काय परिस्थिती निर्माण होते असा प्रश्न विचारला जात आहे. पुढील काही दिवस आता उष्णतेची लाट नसून ढगाळ वातावरणाने अकोलेकरांना दिलासा मिळतो काय हे पाहण्यासारखे असेल. मूर्तिजापूर मार्गावर बोरगाव मंजूजवळ मंगळवारी दुपारी एक गाडी जळून खाक झाली. तशी परिस्थिती मंगळवारी रात्री गौरक्षण रोडच्या बर्निंग कारची होती. या गाड्यांचे केवळ सांगाडे राहिले असून सुदैवाने कोणाचा बळी गेला नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अकोल्यात आगीच्या वाढलेल्या घटनांनी फोर व्हीलर चालक चांगलेच धास्तावले आहे. गाडीचे केबलिंग नीट आहे की नाही याची खातरजमा करण्यात प्रत्येकजण व्यस्त आहे. धुधू जळणाऱ्या या गाड्या पाहिल्यावर ऍक्शन मूव्हीतील बर्निंग कारची आठवण येते. पण या गाड्या आगीचे भस्म केल्या असून केवळ गाड्याचे सांगाडे शिल्लक राहिले आहे. बोरगाव मंजूच्या कारमध्ये 4-5 जण होते, पण गोरक्षण रोडच्या कारमध्ये एकटा ड्रायव्हर होता. त्यामुळे त्याला बाहेर येण्यास जास्त वेळ लागला नाही. बुधवारी तापमान पण 44 अंशावर पोहोचले होते. 2 फोर व्हीलर केवळ वातावरणातील तापमानाने जळल्या असतील तर ही मोठी चिंतेची बाब चारचाकी गाडी चालकांमध्ये आहे. तेव्हा वेळीच खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एसटी महामंडळ प्रवाशांकडून लाखो रुपये वसूल करते, पण सोयी सुविधांच्या नावाखाली एसटी महामंडळाचे दुर्लक्ष आहे. उन्हाळा सुरू झाला तरी पाण्याची सोय महामंडळाच्या वतीने केली जात नाही. लाखो रुपये प्रवाशांकडून उकळत असलेल्या एसटी महामंडळाद्वारे प्रवाशांच्या सोयीकडे दुर्लक्ष आहे. अकोला येथील आगार क्रमांक एसटी महामंडळ येथे सध्या तीव्र उन्हामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला प्रवासी, दिव्यांग आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बळ अशा अनेक प्रवाशांची सततची वर्दळ असते. दुर्दैवाने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे सर्व प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उष्णतेमुळे अनेक वृद्ध प्रवाशांना चक्कर येऊन खाली पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे या गंभीर समस्येकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. बस स्थानकावर एक पाणपोई अस्तित्वात आहे, परंतु ती नेहमी बंद अवस्थेत असते. आश्चर्याची बाब म्हणजे ही पाणपोई सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ आहे. त्यातही अधिक गंभीर बाब म्हणजे या पाणपोईची साफसफाई नियमितपणे केली जात नाही आणि प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन प्रवाशांसाठी स्वच्छ व सुलभ ठिकाणी कार्यरत पाणपोईची व्यवस्था करावी अशी मागणी समोर आली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शहरातील पार्किंग समस्या देखील गंभीर बनली आहे. शहराच्या विविध भागात नियमबाह्य पार्क केलेली वाहने टोईंग पथक ताब्यात घेते, परंतु पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हाधिकारी निवासस्थान समोर उभ्या वाहनांना अभय दिले जाते. या ठिकाणी उभे नियमबाह्य वाहने टोईंग पथकाला दिसत नाही का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. अकोला शहरातील प्रमुख रस्त्यावर मनमानी पद्धतीने वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून टोईंग पथक नेमण्यात आले असून त्यांना केवळ रस्त्याच्या पिवळ्या पट्ट्याबाहेर उभी असलेली वाहने उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र टोईंग पथकांचे कर्मचारी केवळ गर्दी, बुवाबाजी आदी कारवाई करत दिसतात. स्टेशन, रेल्वे स्टेशन आदी परिसरात वाहनांवर कारवाई करणे सोपे असल्याने यामध्ये टोईंग पथकातील कर्मचाऱ्यांना कमी काम करावे लागते. त्यांच्या वाहनांचा इंधन खर्चही वाचतो, तसेच उत्पन्नही जास्त असते. त्यामुळे केवळ गर्दीच्या रस्त्यावरच कारवाई केली जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय रस्त्यावर मनमानीपणे वाहने उभी केली जात आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. मात्र टोईंग पथकाला या वाहनांवर कारवाई करण्याचे धाडस नाही. सॉफ्ट टार्गेट म्हणून गर्दीच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांवरच अनेक वेळा घाईगडबडीत कारवाई केली जात आहे.
टोईंग पथकाचे कर्मचारी येलो झोनमध्ये उभी असलेली वाहने उचलून नेत असल्याने वाहन चालकांना वाहने सोडवण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे। हे पाहता शहर वाहतूक नियंत्रण शाखेने टोईंग पथकात कार्यरत कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी योग्य सूचना द्याव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। गुरुवार 10 एप्रिल रोजी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन जयंती निमित्त ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉक्टर MD आणि CCMC उत्तीर्ण व वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सत्कार स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे। जयंती सोहळ्याला प्रमुख पाहुणे व उद्घाटन खासदार अनुपजी धोत्रे, आमदार रणधीरभाऊ सावरकर, माजी महापौर विजयभाऊ अग्रवाल उपस्थित राहतील। गुरुवार 10 एप्रिल रोजी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन जयंती निमित्त ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉक्टर MD आणि CCMP उत्तीर्ण व वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सत्कार स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले। 10 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 9 पर्यंत जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन जवळ अकोला येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। याप्रसंगी उपस्थित राहावे अशी विनंती होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण अग्रवाल, सचिव डॉक्टर प्रशांत सांगडे, उपाध्यक्ष डॉक्टर आदित्य नानोटी, कोषाध्यक्ष डॉक्टर मंगेश तुळसकर, सदस्य डॉक्टर नरेंद्र श्रीवास, डॉक्टर सपना राजपूत, डॉक्टर श्रद्धा राजा, कार्याध्यक्ष व आयोजक डॉक्टर प्रवीण अग्रवाल, स्किन अँड हेअर क्लिनिक रामनगर अकोला यांनी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण अग्रवाल। उद्या 10 एप्रिल म्हणजेच आमचे होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन यांची जयंती। हा दिवस आम्ही सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स होमिओपॅथिक दिवस म्हणून साजरा करतो। याच्या उपलक्षाने आम्ही सायंकाळी 6 ते 10 जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हिल लाईन इथे कार्यक्रम ठेवलेला आहे। आपण सर्वांनी, सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांनी तसेच जनतेने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती। धन्यवाद। नवग्रह आश्रम सेवा संस्थेच्या वतीने प्रमिलाताई ओक हॉल अकोला येथे एक दिवसाचे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन भारत सरकारच्या इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी कर्करोगासह अनेक गंभीर आणि जटिल आजारांनी त्रस्त असलेल्या 400हून अधिक रुग्णांची सेवा आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक सल्ला आणि औषधे मोफत देण्यात आली। नवग्रह आश्रम सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैद्य हंसराज चौधरी यांनी नवग्रह आश्रमाच्या माध्यमातून कर्करोगासारख्या असह्य रोगावरही उपचार शक्य झाले आहेत अशी माहिती दिली। आयोजित शिबिरातच अशा 10 रुग्णांची उपस्थिती होती जे पूर्वी कर्करोगाने त्रस्त होते आणि आयुर्वेदिक उपचारानंतर आता पूर्णपणे बरे झाले आहेत। या शिबिरात शुगर, थायरॉइड, मूळव्याध, किडनीचे विकार, सोरायसिस, लकवा इत्यादी आजारांनी ग्रस्त रुग्णांचीही तपासणी करण्यात आली। रुग्णांना नवग्रह आश्रमातील अनुभवी वैद्य आणि डॉक्टरांच्या टीमद्वारे मोफत सल्ला आणि औषधे पुरवण्यात आली। याप्रसंगी डॉक्टर तज्ञ पाटील, डॉक्टर धर्मेंद्र कुमार चौधरी, डॉक्टर पंकज सैनी, शरद वानखडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती। जिल्ह्यात मुद्रक संघाचे अध्यक्ष प्रदीप गुरुखुद्दे यांनी सामान्य जनतेला स्वस्त आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला। उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केंद्र सरकारद्वारे आयुर्वेदिक उपचार पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली। शिबिरात विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती होती, ज्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, आमदार नितीन देशमुख, आमदार रणधीर सावरकर, आमदार साजिद खान पठाण, जनता बँकेचे अध्यक्ष रमाकांत खेतान, माजी आमदार दाडू गुरुजी, माजी अकोट शहर अध्यक्ष रामचंद्र बरेटिया प्रमुख होते। या सर्वांनी आरोग्य तपासणी शिबिराचे कौतुक केले। कार्यक्रमात मुद्रक संघाचे सचिव राजीव देशमुख, संतोष धर्मकार, नंदकिशोर माहिती, आरिफ खान आदि उपस्थित होते। ओज से भरा हुआ कोई व्यक्ति अगर 80 साल का जवान आदमी है तो मोदी जी, ये ओज है। तो ओज, रक्त अच्छा, रक्त किसका अच्छा? जिसका रस अच्छा। और रस किसका अच्छा? श्रीमान, जिसका आहार अच्छा। आहार जिसका उत्तम है, उत्तम आहार उत्तम रस का निर्माण करेगा। आपको मजबूत मन की औषधि जरूर लेना है। बंगाल, नेपाल, भूटान, ब्रह्मा, नॉर्थ कोरिया, साउथ कोरिया, चाइना, ये जितने देश है रेड मीट खाने वाले, सब पानी में, ये सब आंतों के कैंसर के ठेकेदार हैं। वहां हर 8वें व्यक्ति को आंत का कैंसर है। कैंसर के बारे में एक चीज सब लोग ध्यान से सुन लो, जिनको कैंसर है वो तो सुन ही लो, और जिनको नहीं है वो जरूर सुने। कैंसर होता नहीं है, कैंसर आप लोग खरीदते हैं। आप कैंसर के व्यापारी हैं, खरीदार हैं।
परचेजर हैं। आप बाजार में जाते हैं, सफेद नमक लेके आते हैं, साइंस का स्टूडेंट हूं, रिसर्चर हूं, या जितने विज्ञान के विद्यार्थी बैठे मुझे बता दें, क्या आप पारे को आप जब तक सफेद नमक खरीदना बंद नहीं करोगे, जब तक इसका मतलब आप कैंसर खरीद रहे हैं। इस पे और बच्चा हुआ पाम का कचरा, ये जितना फर्निश्ड ऑयल होता है, श्रीमान, ये फर्निश्ड ऑयल जो कि विकसित देश विकासशील देशों को या गरीब देशों को अपने बॉयलर चलाने के लिए लेते हैं। अकोला जिल्ह्याचा उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे। एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचली आहे। वाढत्या उन्हामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये याकरिता काटेपूर्णा तसेच कारंजा सोहळ अभयारण्यात वन्यजीव विभागामार्फत वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणवठ्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। उन्हाची दाहकता वाढल्याने काटेपूर्णा अभयारण्यात 28 कृत्रिम पाणवठ्याची व्यवस्था करण्यात आली। काटेपूर्णा अभयारण्यात मधून काटेपूर्णा तसेच कावेरी नदी वाहत असल्याने या नदीपात्रातील काही नैसर्गिक स्रोतांचा वापर सुद्धा वन्य प्राणी आपली तहान भागवण्यासाठी करत आहेत। उन्हाळ्याचा पारा सतत वाढत असल्याने काटेपूर्णा अभयारण्यात पाणवठ्याची संख्या सुद्धा वाढवण्यात येते। संपूर्ण अभयारण्यामध्ये 35च्या वर पाणवठ्यांचे वन्य प्राण्यांना पिण्याचे पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। काटेपूर्णा अभयारण्यात पिंपळसेंडा, एडशी, कासमार, भूर, वनोजा तसेच फेटरा भागात पाणवठ्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। याचबरोबर काळविटांचे माहेरघर म्हणून संबोधित असलेल्या कारंजा काळवीट अभयारण्यात 22 ठिकाणी पाणवठ्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामधील पिंपळसेंडा भागात 12 तर सोमठाणा भागात 10 पाणवठ्यांद्वारे वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे। भविष्यात अभयारण्यामध्ये वास्तव्यास असलेल्या वन्य प्राण्यांना आपली तहान भागवण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही याकरता मोठ्या प्राण्यात पाणवठ्यांची सोय उपलब्ध करून देणार असल्याची माहिती काटेपूर्णा तसेच कारंजा सोहळ वन्यजीव अभयारण्याचे वन्य परिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। खदान भागातील अलीम चौक हैदरापुरा येथे माजी नगरसेवक फयाज खान, ठेकेदार सय्यद वसीम आणि रफीक भाई कुरेशी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ईद मिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला तसेच पारंपरिक शीरखुर्म्याचा मनसोक्त आस्वाद घेतला। सर्व समाज बंधूंमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी कार्यक्रमात अनेक प्रतिष्ठित पाहुण्यांनी आपली महत्त्वपूर्ण उपस्थिती दर्शवली। प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष विजयभाऊ देशमुख, अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, SDPO सतीश कुलकर्णी, खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदार, वाहतूक शाखेचे निरीक्षक किनगे, काँग्रेसचे नेते अभयदादा पाटील, प्रकाश तायडे, संजय बढोणे, बंडू वरोठे, जावेद जकारिया, नरीक खान, डॉक्टर जिशान हुसेन, तारिक खान, माजी नगरसेवक पराग कांबळे, दिलीप देशमुख, गौतम गवई, संतोष दाबेराव, अशोक परळीकर, याकूब पहलवान, विलन हाजी साहेब, डॉक्टर रवी फालके, तहसीलदार वजीरे, जीवनभाऊ, पंकज गावंडे, डॉक्टर प्रशांत पाटील, अफजर कुरेशी, बब्बू चाचा, अफरोज ठेकेदार, जलील चाचा, अमजद ठेकेदार, रशीद चाचा, सगीर भाई, साबिर मौलाना, हाजी बशीर, हाजी युसुफ, अलियार चाचा, युनुस भाई, आमिर सुलतान, अयाज मौलाना आणि नबी भाई यांच्यासह अनेक मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती। खदान भागातील अलीम चौक हैदरपुरा येथे माजी नगरसेवक फयाज खान, ठेकेदार सय्यद वसीम आणि रफीक भाई कुरेशी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ईद मिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फैजल अजीजी,
कमर अली, जुबेर सिंघानिया, अमजद भाई, अजीज साहेब, शफीक नाजीर, अजर ठेकेदार, नजीर ठेकेदार, शोएब भैया, हारूफ खान, कादिर शाह, अन्नू फरदाश, नासिर भाई, राजू भाई तसेच अलीम चौक, हैदरपुरा ग्रुप, नुरानी मस्जिद ग्रुप, अंजुरा बावडी ग्रुप आणि मुलानी चौक ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेवक फैयाज खान यांनी आभार केले आणि बुढन गाडेकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले। शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपरी सरहद्दीत महामार्गावर 3 अज्ञात चोरट्यांनी चाकूच्या धाकावर एका वाहन चालकांकडून 1.5 लाखाची लूट केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नागरिकांनी चोरट्यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। मंगळवारी रात्री सुमारे 10:30 वाजता 2 पिकअप ट्रकचे चालक मध्य प्रदेशातील जबलपूर येथे द्राक्षे विकून परत येत होते। त्यापैकी एक चालक पिंपरी सरहद्दीचा होता आणि त्याच्या द्राक्षाचे काही रिकामे क्रेट त्याच्या मित्राच्या पिकअप ट्रकमध्ये गेले होते। चालक ते क्रेट आणण्यासाठी डोणगावकडे गेला होता। क्रेट परत आणताना पिकअप चालक पिंपरी सरहद गावाच्या पुलाजवळ लघुशंकेसाठी थांबला होता। त्याचवेळी 3 अज्ञात लुटारूंनी त्याला थांबवले आणि चाकू दाखवून धमकावले। त्यानंतर चोरट्यांनी त्याच्या द्राक्ष विक्रीचे 1,58,000 रुपये रोख रक्कम चोरून घेतली आणि फरार झाले। ही घटना वाशिमच्या शिरपूर पोलीस स्टेशनच्या पिंपरी सरहद गावाजवळ असलेल्या उतावडी नदीजवळ पुलावर घडली। रात्रीच्या वेळी महामार्गावर झालेल्या लुटीच्या या घटनेमुळे वाहन चालकांमध्ये दहशत पसरली आहे आणि ते या महामार्गावर रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी करत आहेत। श्री राजराजेश्वर सेतूला लोहिया कंपाऊंडच्या रस्त्याने जोडण्यासाठी अनेक वेळा नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली होती, ज्यासाठी निधी देखील उपलब्ध होता। पण रस्त्यात 4 भिंतींचा प्रश्न अडथळा ठरला होता। पण आता हा प्रश्न सुटला आहे आणि ही भिंत पाडण्याचे काम सुरू झाले आहे। शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जाण्यासाठी नागरिकांना दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून आमदार निधी अंतर्गत खोलेश्वर मेन रोड लोहिया कंपाऊंड पासून श्री राजराजेश्वर सेतूपर्यंत 40 फूट रुंद रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे। पण या रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या 4 भिंतीमुळे रस्त्याचे काम अपूर्ण राहिले होते। पण हा प्रश्न महापालिका प्रशासनाने सोडवला आहे, ज्यामुळे 4 भिंती पाडण्याचे काम सुरू झाले आहे। तत्कालीन आमदार गोवर्धन शर्मा यांच्या विकास निधीतून श्री राजराजेश्वर सेतूचे बांधकाम करण्यात आले होते। सेतूचे बांधकाम झाल्यानंतरही हा सेतू लोहिया कंपाऊंडच्या रस्त्याला जोडला गेला नव्हता। श्री राजराजेश्वर सेतूला लोहिया कंपाऊंडच्या रस्त्याने जोडण्यासाठी अनेक वेळा नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी केली होती, ज्यासाठी निधी देखील उपलब्ध होता। पण रस्त्यात 4 भिंतींचा प्रश्न अडथळा ठरला होता। पण आता हा प्रश्न सुटला आहे आणि भिंत पाडण्याचे काम सुरू झाले आहे। लवकरच हा रस्ता राजेश्वर सेतूला जोडला जाईल, ज्यामुळे नागरिकांना श्री राजराजेश्वर मंदिरात ये-जा करण्यासाठी चांगली सोय उपलब्ध होईल। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। गाडीवर पोलिसांचे चिन्ह आणि हिट अँड रन। गाडी तोडफोड करत पब्लिकने ड्रायव्हरला तुडविले। उन्हाच्या असह्य तडाख्याने कोवड्या जीवांची कासावीस। शाळा प्रशासनाची बेफिक्री पाहून पालक हवालदिल। ढगाळ वातावरणाने पुढील काही दिवस अकोलेकरांना दिलासा। आजचे तापमान होते कमी, पण चटके लागले अधिक। फोर व्हीलर जळण्याचा सिलसिला संपता संपेना। मंगळवारी 2 गाड्या जळून खाक झाल्या, उरले सांगाडे। प्रवाशांकडून एसटी महामंडळाची केवळ लूट, सोयी सुविधांचा अभाव, स्वच्छ पाण्याची देखील सोय नाही। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।